सर्दी जर झाली तुम्ही याला डोक्यात टाका, तुमची रात्रीत लगे रिझल्ट येतो आहे. किंवा अंगावर स्किनवर ज्यांना पित्त येत आहे त्यांनी फक्त असं चोळायचं, तुमचं 5 ते 10 मिनिटात पूर्ण पित्त गायब होणार आहे. उन्हाळ्यात घाला, याच्यातून हवा तुम्हाला येणारी थंड लागेल. पावसाळा आणि हिवाळा याच्यातून येणारी हवा गरम लागेल. 12 महिने तुम्ही वापरू शकता. ज्यांना कोणाला घोंगडी टोचती त्याच्या उश्या सुद्धा आहेत अशा मेंढीच्या केसांच्या. हा मानेचा पाठीचा आजार असून तर उशी चालते. शरीरातील 18 विकारावर घोंगडी चालते, पण ती घोंगडी ही ओरिजिनल पाहिजे. याच्यात जर लाकूड घातलेला असेल असं तर ही खरी घोंगडी आहे, आणि हे जर तुटलेलं असेल किंवा असं विणकाम हे झालेलं असेल तर ती खोटी घोंगडी आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दाखवतो. मित्रांनो नमस्कार. पूर्वी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरामध्ये घोंगडी होती. घोंगडी आरोग्यासाठी वापरली जाते, म्हणजे आपल्याला काही आजार असतील तर ते दूर व्हावेत. तर या घोंगडीला आता पुन्हा सोनेरी दिवस आलेले आहेत. खरी घोंगडी कशी ओळखायची किंवा घोंगडीचे कुठले कुठले प्रकार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपल्यासोबत घोंगडी विक्रेते आहेत. नमस्कार, मी दत्ता तोलाजी चाळके आणि मी घोंगडी कारागीर आहे. मी स्वतः विणकर आणि स्वतः विक्री आहे. माझ्याकडे हँडमेड घोंगड्या आहेत. आता मार्केटमध्ये डुप्लिकेट घोंगड्या भरपूर निघाल्या आहेत, कारण जो विकतो तो खरं सांगत नाही आहे, ज्याला त्याला विक्रीचं पडलेलं आहे. पण माझ्याकडे जे आहेत ह्या पूर्ण हँडमेड आणि मेंढीच्या केसांच्या घोंगड्या आहेत, आणि हातमागावरच्या आहेत. ह्या अशाच सारख्यावर त्याचा आपण धागा बनवतो आणि लाकडी हातमागावर विणतो. ज्यांना बी कोणाला घोंगडी वापरायची असेल, कमरेचा मणक्याचा आजार, वात, सांध्यावात, रक्त वाहण्यासाठी, पित्त वगैरे आल्यावर त्यासाठी चालते. शरीरातील 18 विकारावर घोंगडी चालते, पण ती घोंगडी ही ओरिजिनल पाहिजे. जी खरी घोंगडी आहे, खरी मेंढीच्या केसांची आहे आणि लाकडी हातमागावरची आहे, हिचेच हे रिझल्ट आहेत. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला बी घोंगडी घ्यायची असेल त्यांनी हातमागाची घ्यावं. एक तर घोंगडी आपल्याला घोंगडीतलं कळालं पाहिजे किंवा समोरचा माणूस विश्वासातला पाहिजे, तरच घोंगडी घ्यावं. नसतं आता मार्केटमध्ये 99% लोक कॉटनच्या घोंगड्या विकत आहेत. किंवा मला डायरेक्ट जरी कॉल केला तरी मी तुम्हाला सांगू शकतो बाबा घोंगडी खरी आहे का खोटी आहे. माझा नंबर आहे 99 22 67 95 66. घोंगडीमध्ये मोठ्या मेंढींची घोंगडी आहे, छोट्या पिल्लांची आहे, त्याच्यानंतर त्याच्यात योगा मॅट आहे, आसन आहे, टोपी आहे. ज्यांना कोणाला घोंगडी टोचती त्याच्या उश्या सुद्धा आहेत अशा मेंढीच्या केसांच्या. हा मानेचा पाठीचा आजार असून तर उशी चालते. आता आपण घोंगडीला थोडं मॉडिफाय केलं. ज्याला कोणाला घोंगडी टोचती आपण याच्यामध्ये घोंगडी टाकली, घोंगडीला कवरिंग केलं आहे, याची घोंगडी कवरिंग केली आहे. ज्यांना कोणाला घोंगडी टोचते आहे याच्यामध्ये घोंगडी टाकली, घोंगडी टाकून याला टाका शिलाई केला आहे. घोंगडीची गादी, दुलई, रजई हे तिन्ही बी याला तुम्ही वापरू शकता. हे बेडवर जरी टाकलं तर तुमचे जे आजार असतात ते कमी होतात याने, कारण हे वातावरणाच्या विरोधात काम करत आहे. ज्यावेळेस थंडी सुटेल त्यावेळेस हे गरम होईल, गरमी सुटली की थंड होईल. टोचणाऱ्या लोकांसाठी आपण घोंगडी मॉडिफाय केलेली आहे. तसं तर नॅचरल घोंगडीवरच झोप 100% रिझल्ट येतो, पण घोंगडी मॉडिफाय केल्यामुळे त्याचे 20% रिझल्ट कमी होतात. म्हणजे टोचत असल्यामुळे बरेच जण घोंगडी वापरत हा, नाही. त्यासाठी घोंगडी हा ही एक चांगला पर्याय केलेला आहे आपण. रिझल्ट बी भेटतो आहे आणि 2 in 1 आहे. जेव्हा तुम्हाला अंगावर घ्यायची तेव्हा तुम्ही अंगावर घेऊ शकता, खाली अंतराची तेव्हा खाली बी अंतरू शकता. अजून आपले कुठले कुठले प्रोडक्ट याच्यामध्ये ही केसांची उशी आहे मेंढीच्या. ज्याला कोणाला बॅक पेनचा, मानेचा वगैरे प्रॉब्लेम असेल या उशीवर झोपा, तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर लगेच रिझल्ट येतो आहे. त्याच्यामध्ये 100% मेंढीची केस आहे. ज्याला कोणाला सर्दी, डोकं, ताप वगैरे असं झालं त्यावेळी टोपी डोक्यात टाकायची, टाकल्यानंतर हे ॲक्युप्रेशरचं काम करते आहे. सर्दी जर झाली तुम्ही याला डोक्यात टाका, तुमची रात्रीत लगे रिझल्ट येतो आहे. किंवा अंगावर स्किनवर ज्यांना पित्त येत आहे त्यांनी फक्त असं चोळायचं, तुमचं 5 ते 10 मिनिटात पूर्ण पित्त गायब होणार आहे. आणि पावसात सुद्धा चालते, ही ओली होत नाही आहे, कारण हे केस आहे, पाणी वगैरे पकडत नाही आहे. उन्हाळ्यात घाला, याच्यातून हवा तुम्हाला येणारी थंड लागेल. पावसाळा आणि हिवाळा याच्यातून येणारी हवा गरम लागेल. 12 महिने तुम्ही वापरू शकता. अशा सगळ्या प्रकारच्या माझ्याकडे घोंगड्या आहेत. त्याच्या घोंगड्या आहेत, दुलाई आहेत, उश्या आहेत, लोड आहे. ऑर्डर प्रमाणे आपण बनवून सुद्धा देऊ शकतो, ज्यांना जसे जसे हे लागेल तसे तसे. हे त्याचे पूजेचे आसन सुद्धा आहेत असे. ज्यांना कोणाला धार्मिक कार्यासाठी आसन वगैरे लागतात, पूजा पारायण वगैरे खुर्चीवर वाटण्यासाठी आसन आहे. हे योगा मॅट आहे, हे घोंगडीचं योगा मॅट आहे. कोणाला नवरात्रासाठी किंवा गुरुचरित्र वगैरे वाचायचं असेल तर 7 दिवस याच्यावरच आपण पूजा करू शकतो आणि झोपू शकतो. किंवा याच्यावर झोपलं तर तुमचे बाकीचे आजार बी कमी होतात. ही 100% ओरिजिनल घोंगडी आहे माझ्याकडे. किंमत 500 पासून ते 3,500 पर्यंत घोंगडी माझ्याकडे. आता याची काय किंमत आहे? हे 500 रुपयाचं योगा मॅट आहे. ही हातमागावरची घोंगडी आहे, ही 1000 रुपयाची आहे. ही 9x4 आहे. आणि ही जी जावळाची आहे ही 2500 रुपयाची आहे. हे बघा, जावळाची घोंगडी म्हणजे कशी? जावळाची घोंगडी म्हणजे मेंढीच्या पिल्लांच्या सुरुवातीचे केस. ही 2500 रुपयाला तुम्हाला दुसऱ्या कापणीची येईल. आणि पहिल्या कापणीची जर घेतली 3000-3500 पर्यंत येईल पहिल्या कापणीची. ही पहिल्या कापणीची आहे, ही दुसऱ्या कापणीची. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस केस कापले जातात जशा जशा कापण्या वाढत जातात तसा तसा केस जाड होतो, टोचण्याचं प्रमाण वाढतं, टिकण्याचं कमी कमी होत चालतं. मग घोंगडी स्वस्त होत चालते. घोंगडी कधीही स्वस्त मिळत नसते. आता खरी घोंगडी कशी ओळखायची? कारण आता बरेच जण व्हिडिओ बघतात, त्यांना माहिती नसतं. खऱ्या घोंगडीच्या अशी शेवटच्या दशा पाहिजे. याच्यात जर लाकूड घातलेला असेल असं तर ही खरी घोंगडी आहे. हा, आणि हे जर तुटलेलं असेल
किंवा असं विणकाम हे झालेलं असेल तर ती खोटी घोंगडी आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दाखवतो. हा बघा, ही कॉटनची डुप्लिकेट घोंगडी आहे. हा बघा, याच्यामध्ये घोंगडीचं काही नसतं, याला कलरिंग केलेलं असतं. लोक ह्याच जावळाच्या म्हणून विकतात. अशा घोंगड्यांपासून सावध राहावे लोकांनी. ही घोंगडी सध्या तुमच्याकडे आहे, हा. ही तुम्ही किती मध्ये विकता? ही फक्त 450 रुपयाची घोंगडी नाही, घोंगडी नाही घोंगडीच नाही, डुप्लिकेट कॉटनची घोंगडी आहे. बरं. एक दाखवण्यासाठी आपण सॅम्पल पीस ठेवलेला आहे. ही आणि फक्त 450 अशा किती मध्ये विकल्या जातात त्या? बाहेर मार्केटमध्ये याला घोंगडीची शाल म्हणून 1000, 2000, 3000 लोक विकतात, फसवणूक करतात. फसवणूक. त्याच्यामुळे लोकांनी फसवणाऱ्या घोंगड्यापासून सावध राहावे. मित्रांनो, आपल्यासोबत जे घोंगडी विक्रेते आहेत त्यांचा पत्ता तर समोर दिलेलाच आहे, परंतु तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला म्हणजे तुमचे शेजारी किंवा तुमच्या कुठेही बाजूच्या घोंगडीवाल्याला तर गावामध्ये फोन करा. स्वतः घोंगडी तयार करत असेल तर त्याच्याकडून खरेदी करा, कारण ते स्वतः तुम्ही बघणार आहात आणि कुठे तुम्ही ऑनलाईन किंवा कोणीतरी तुम्हाला फोन करणार आमच्याकडे घोंगड्या आहेत त्या घ्या, तर तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा. तर मित्रांनो, त्यांचा पत्ता समोर आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता. तुमचा पत्ता पुन्हा एकदा सांगा. नमस्कार, माझं नाव दत्ता तोलाजी चाळके, तालुका अंबड, जिल्हा जालना. माझा नंबर आहे 99 22 67 95 66. हा बॅनरवर सुद्धा आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं आहे. तुम्हाला घ्यायची जरी नसेल, ज्यावेळेस तुमच्या घरापर्यंत घोंगडीवाला विक्रेता येईल, माझा नंबर जोडा किंवा तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला लगेच सांगेल बाबा ही खरी आहे का खोटी आहे, विनामूल्य माहिती मिळू शकते. नमस्कार. आणि चॅनलवाल्यांचे सुद्धा आभार. नमस्कार. आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य आणि भरपूर मदत मिळाली. त्याच्या चॅनलमुळं आज आम्ही इथपर्यंत आहेत, कारण हा सुद्धा चॅनलचाच फायदा आहे. नमस्कार. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके.